तर आज बनवूया अगदी झटपट पण चवीला खूपच चविष्ट असा पुलाव। तर चला पटकन ही रेसिपी चालू करूया। तर नमस्कार, तुमचं सोनाली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका की जेणेकरून माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर आज काय झालं, मी आणि आजी दोघीजणी बाजारामध्ये गेलेलो आणि घरी येता येता खूपच उशीर झाला। दुपारचे 2 वाजून गेले। आजीला खूपच जोरात भूक लागलेली, म्हणून आजी मला बोलली की आज काहीतरी झटपट बनव। म्हणून मी काय केलं, बाजारामधून आणलेल्या सगळ्या भाज्या कापून घेतल्या। फ्लावर, मटार, गाजर, बटाटा, टमाटर, कांदा, लसूण, मिरची सगळं साफ करून घेतलं। आता मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये कोथिंबीर, 4-5 मिरच्या, आलं आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घालून घेणार आहे आणि सगळं वाटून घेणार आहे। अशा प्रकारे दरदरच वाटून घ्यायचं आहे, एकदम बारीक सुद्धा करायचं नाही आहे। आता मी इथे 2 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ मी चांगल्या प्रकारे धुवून घेणार आहे। आता मी गॅसवरती एक कुकर ठेवून घेतलेला आहे आणि कुकरमध्ये 1.5 चमचा तेल ओतून घेणार आहे। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे आणि 1 कांदा चिरून घालायचा आहे आणि सगळं तेलावरती परतवून कांदा लालसर भाजून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता कांदा लालसर भाजून तयार झालेला आहे। आता मी याच्यामध्ये ही चटणी घालून घेणार आहे, मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीरची, आणि 1 मिनिट भाजून घेणार आहे। तर बघा 1 मिनिट झालेला आहे। आता मी याच्यामध्ये 1 चमचा भरून बिर्याणी मसाला घालून घेणार आहे आणि थोडासा गरम मसाला घालून घेणार आहे। आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि सगळं परत एकदा मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये आपण लाल तिखट मसाला आणि हळदी घालणार नाही आहोत। आता आपण याच्यामध्ये सगळ्या कापलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत। फ्लावर, मटार, बटाटा, गाजर, टमाटर या सगळ्या भाज्या आपण याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे आणि फक्त 2-3 मिनिटं या भाज्या अशाच प्रकारे परतवून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता 2 मिनिटं झालेले आहेत। आता मी याच्यामध्ये हे धुवून घेतलेले तांदूळ घालणार आहे। तुम्ही बासमती तांदूळ सुद्धा वापरू शकता। मी इथे घरचे साधेच तांदूळ वापरलेले आहेत। आता मी हे सगळं परत एकदा मिक्स करून घेणार आहे। अशा प्रकारे तुम्ही नक्की एकदा पुलाव बनवून खाऊन बघा, तुम्हाला खूपच आवडेल। अगदी झटपट बनून तयार होतो। आता मी याच्यामध्ये 2 ग्लास पाणी ओतून घेणार आहे आणि परत एकदा सगळं मिक्स करून घेणार आहे। आता मी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून परत हे सगळं मिक्स करून घेणार आहे अशा प्रकारे आणि झाकण लावून फक्त 2 शिट्ट्या देऊन घेणार आहे। इकडे कुकरला 2 शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण कुरडया तळून घेऊया। कुरडया पुलावासोबत खायला खूपच छान लागतात। तर मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये या कुरडया तळून घेणार आहे। खूपच छान या कुरडया पुलावासोबत खायला लागतात। तर बघा सगळ्या कुरडया मी अशा प्रकारे तळून घेणार आहे आणि इकडे कुकरला 2 शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहेत आणि बघू शकता मस्तपैकी अगदी झटपट असा आपला पुलाव बनून तयार आहे। तुम्ही नक्की अशा प्रकारे पुलाव बनवून खाऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि तुम्हाला कशी वाटली ही पुलावची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा। आणि गरम गरम पुलाव त्याच्यासोबत कोशिंबीर आणि कुरडया आजीला दिल्या। आजीला पुलाव खूपच आवडला। आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका की जेणेकरून माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। आणि प्लीज मला सपोर्ट करा।